नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल-एल-बी 3 इयर आणि 5 इयरच्या ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि कॅप राउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म भरत असताना बरेचसे कॉलेजेस या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये नव्हते आणि विद्यार्थी यामुळं संभ्रमात पडलेले होते. जर तुम्ही 6 तारखेचा माझा व्हिडिओ पाहिला असेल, तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की 2 दिवस तुम्ही थांबायचं आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. कारण याच्यामध्ये आणखीन कॉलेज ॲड होत राहणार आहेत. आणि आता यासाठी 2 दिवसाची आणखीन मुदतवाढ देऊन 9 ऑगस्ट ही शेवट डेट या ठिकाणी दिलेली आहे. आणि हे होत असतानाच आता जवळपास 19 कॉलेजची याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. नव्याने भर पडलेली आहे. एल-एल-बी 3 इयरचे आणि 5 इयरचे देखील बरेचसे कॉलेजेस आता नव्यानं ॲड झालेले आहेत. मग तुम्ही म्हणाल, "सर, आता हे कोणते कॉलेज ॲड झालेले आहेत ते कसं समजणार? आणि जर आम्ही आमचा फॉर्म लॉक केला असेल, तर तो आम्हाला आता अनलॉक करता येईल का? आणि हे नवीन कॉलेज चॉईसेस आम्ही कशाप्रकारे द्यायचे आहेत?" तर मित्रांनो, तुम्हाला तुमचा फॉर्म हा अनलॉक करता येईल, नवीन कॉलेज ऑप्शन देता येतील आणि हे कसे द्यायचे त्याविषयीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जेव्हा येतो, तर पाठीमागे आपण पाहिलं होतं, की याच्यामध्ये फक्त 112 कॉलेज या ठिकाणी लिस्टमध्ये दाखवत होते आणि आता एकूण 131 कॉलेज इथं अप्रूव्ड झालेले आहेत. सेम तुम्ही या ठिकाणी एल-एल-बी 5 इयरचं पाहत असाल, तर एल-एल-बी 5 इयरला देखील अगोदर फक्त 56 कॉलेजची लिस्ट होती आणि ती आता वाढून इथे किती झालेली आहे तुम्ही पाहू शकता. एकूण कॉलेज संख्या 92 झालेली आहे. तर हे एल-एल-बी 5 इयरचं आहे आणि हे एल-एल-बी 3 इयरचे 112 वरून 131 म्हणजे जवळपास 19 कॉलेज या ठिकाणी ॲड झालेले आहेत. मग हे कोणते कॉलेज आलेले आहेत? तर या ठिकाणी तुम्ही अप्रूव्ड कॉलेजेसमध्ये जाऊन चेक करू शकता. इथे सर्च केला तुम्ही ऑल ठेवून, तर तुम्हाला इथं कॉलेजची एकूण लिस्ट दिसेल आणि याच्यामध्ये इम्पोर्टन्स जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी मी मुंबई युनिव्हर्सिटी पाहतोय, की बऱ्याचशा टॉपर विद्यार्थ्यांचं हे आवडीचं कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीमधलं जे कोणतं? तर ते या ठिकाणी पहा तुम्ही गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. याची इंटेक 300 ची आहे आणि बरेचसे इंडियामधले टॉपचे स्टुडंट या कॉलेजला ॲडमिशन घेत असतात. तर हे या ठिकाणी आता आपल्याला लाईव्ह झालेलं आहे. तुम्हाला तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये ते दिसून येईल. त्याची सर्व डिटेल माहिती तुम्ही इथं पाहू शकता. तर या ठिकाणी सर्व त्याची माहिती आहे. ग्रेड बी याला नॅकचा दिलेला आहे. तर इथं तुम्ही पहा, की याची फी किती आहे? फी फक्त 6,870 एवढीच फी आहे आणि कॅप 2026-27 साठी त्याला अप्रूव्हल हे मिळालेलं आहे. आणि हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. हे काही साधं-सुधं कॉलेज नाहीये. टॉप रेप्युटेड कॉलेजमध्ये याची गणना केली जाते. इव्हन इंडियामधलं फर्स्ट रँकचं किंवा महाराष्ट्रामधलं फर्स्ट रँकचं जरी म्हणलं आपण, तरी काही याला वावगं ठरणार नाही. तर हे कॉलेज आता या लिस्टमध्ये आलेलं आहे. असंच आणखीन सर्व कॉलेजची लिस्ट तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. त्यांची माहिती कशाप्रकारे पाहिजे याविषयीचा व्हिडिओ मी पाहिलेला आहे. तर इथं देखील पहा 131 कॉलेजची लिस्ट या ठिकाणी के-सी लॉ कॉलेज वगैरे इथं आलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आता नवीन कॉलेज ॲड झालेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की तुम्ही काय करा, की सुरुवातीला फक्त रँडमली तुमचा फॉर्म भरा आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला हा लॉक करायचा आहे आणि उद्या याचा शेवट दिवस आहे. उद्यापर्यंत आणखीन काही कॉलेजेस याच्यामध्ये ॲड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आणखीन तुमचा फॉर्म लॉक करू नका. तर जर तुमच्या फर्स्ट चॉईसचं कॉलेज त्या ठिकाणी असेल किंवा तुम्हाला ज्या कॉलेजला ऑप्शन द्यायचे होते, तेवढे तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी आले असतील, तर तुम्ही तुमचा फॉर्म लॉक करू शकता. अदरवाईज उद्यापर्यंत तुम्ही वाट पहा. मग आता तुम्ही म्हणाल, की "सर, आम्ही हे कॉलेज ॲड होण्यापूर्वीच, हे अपडेट होण्यापूर्वीच आमचा फॉर्म लॉक केलाय, तर आता आम्ही तो एडिट कसा करायचा?" तर याविषयीची माहिती आपण लगेच पाहून घेऊयात. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? कॅन्डिडेट लॉगिनमध्ये जावं लागणार आहे. कॅन्डिडेट लॉगिनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा इथं ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं जसं तुम्ही साइन इन या बटनावरती क्लिक कराल, तर तुमच्यासमोर तुमचं अशा प्रकारचं सगळी माहिती ओपन होईल आणि यामध्ये तुम्ही इथं आता कन्फर्म्ड व्हेरिफाईड आहे आणि इकडच्या साइडला जर पाहिलात आणि इकडच्या जर साइडला पाहिलात तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म, अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्याच्याच खाली प्रिंट ऑप्शन फॉर्म आणि अनलॉक ऑप्शन फॉर्म आहे. तर या अनलॉक ऑप्शन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पॉपअप येईल
तर इथं तुमचा फोटो, तुमची माहिती येईल. तर इथं एक तुम्हाला चेकबॉक्स आहे. तर त्या चेकबॉक्सला टिक करायचं आहे आणि अनलॉक ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. एक पॉपअप येईल. तर याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. कन्फर्म करून घेतल्यानंतर मित्रांनो, आता तुमच्या समोर तुमचा फॉर्म हा या ठिकाणी अनलॉक झालेला आहे आणि तुम्ही आता नवीन कॉलेज यामध्ये ॲड करू शकता. इथे जर पाहत असाल तुम्ही, तर मी या ठिकाणी 3 कॉलेज दिले होते. आता मला जर मुंबई युनिव्हर्सिटीमधलं ते टॉपचं कॉलेज द्यायचं असेल, तर मी या ठिकाणी काय करेन, तर मुंबई युनिव्हर्सिटी सर्च करेन आणि जर तुम्हाला काही स्पेसिफिक मुंबई सिटी वगैरे असं काही पाहिजे असेल, तर इथं तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. अदरवाईज सरळ-सरळ सर्च कॉलेजेस करा. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जे कॉलेज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसून जातील आणि मग मी आता इथं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज याला टिक करतोय आणि खाली येऊन थोडंसं इथं आल्यानंतर बघा, हे ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करतोय. इथं क्लिक केल्यानंतर आता संख्या झाली 4 आणि इथं GLC हे नवीन कॉलेज माझ्या लिस्टमध्ये ऍड झालेलं आहे. मग आणखीन जर मला कुठलं घ्यायचं असेल, तर मी परत या ठिकाणी दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधलं वगैरे ते इथं जाऊन क्लिक करून इथं सर्च कॉलेजेस करून याच्यामध्ये घेऊ शकतो. जर मला हे द्यायचं असेल, तर अशा प्रकारे मी ह्याला ॲड करेन. नसेल तर सोडून देईन. आता इथे टोटल कॉलेज 4 झालेले आहेत. मला वाटलं की याच्यामधलं कुठलं तरी परत नको आहे मला. समजा आय-एल-एस मला नको आहे. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज पाहिजे आहे, आय-एल-एस नको आहे. तर मी याच्यावरती क्लिक करून डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करू शकतो. आता माझे राहिले फक्त 3. म्हणजे तुम्ही ॲड पण करू शकता, डिलीट पण करू शकता आणि जे तुमच्या पूर्णपणे तुमची शॉर्टलिस्ट ऑप्शन झाले, तर तुम्ही किती पण ऑप्शन देऊ शकता. याला कुठलाही लिमिट नाहीये. कमीत कमी एक सिलेक्ट करा. मॅक्सिमम 131, 150, 200 जेवढी काही लिस्ट असेल, तेवढ्याला तुम्ही ऑप्शन देऊ शकता. त्याला कुठलाही या ठिकाणी लिमिट नाहीये. तर त्यानंतर हे सर्व झालं. आता हे मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज ॲड करून घेतलंय. तर इथं आता सेव्ह एंड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करतोय. आता सेव्ह एंड नेक्स्ट केल्यानंतर इथं माझे अगोदरचे प्रेफरन्स आहेत. तर मी रिसेट प्रेफरन्स या ठिकाणी करतोय. मग गव्हर्नमेंट लॉ कॉलेज 1 नंबर, त्यानंतर हे 2 नंबर आणि इथं 3 नंबर अशा प्रकारचे प्रेफरन्स दिले आणि त्यानंतर आता मी सेव्ह एंड नेक्स्ट करतोय. जसं मी सेव्ह एंड नेक्स्ट करतोय, तर माझ्यासमोर परत एकदा आता ऑप्शन फॉर्म लॉक करण्याचा हा तिसरा टप्पा आलेला आहे. तर याच्यावरती मला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती मी क्लिक करतोय. कन्फर्म ऑप्शन फॉर्म केल्यानंतर तुमच्यासमोर कन्फर्म हा परत एकदा तुम्हाला पॉपअप येईल. तो करून घ्यायचा आहे. आणि हे केल्यानंतर आता तुमचा फॉर्म इथे कन्फर्म झालेला आहे. इथं तुम्हाला त्याचे सिक्वेन्स दाखवेल. आता इथं तुम्हाला वर थोडीशी तुमची माहिती आणि या ठिकाणी सर्व सिक्वेन्स आहे, की फर्स्ट नंबरला कुठलं प्रेफरन्स, सेकंड नंबरला कुठलं, थर्ड नंबरला कुठलं. तर याची तुम्ही प्रिंट काढून ठेवा. या ठिकाणी तुम्हाला प्रिंट ऑप्शन फॉर्म या पर्यायावरती क्लिक करून केव्हाही तुम्ही हा ऑप्शन प्रिंट करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे इझिली तुमचा फॉर्म तुम्हाला अनलॉक करता येऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद.